नमस्कार. आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये बिना भाजणीची चकली कशी तयार करायची हे पाहणार आहोत. ही चकली पाहणा अगदी मस्त अशी गोल गरगरीत काटेरी तयार झालेली आहे. तेलामध्ये कुठेही विरघळलेली नाही, चकलीचे तुकडे पडलेले नाही, चकली अजिबात तेलकट झालेली नाही. अख्ख्याच्या अख्ख्या मस्त अशा चकल्या निघालेल्या आहेत. अशा परफेक्ट चकल्या तयार करण्यासाठी तेलाचं मोहन किती घालावं, पीठ कसं मळावं हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अवघ्या 1 तासामध्ये कधीही न फसणाऱ्या ह्या चकल्या आहेत आणि घरात उपलब्ध असलेल्या 3 साहित्यांमध्येच मी ही चकली तयार केलेली आहे. मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत होते, अजिबात बिघडत नाही, अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीतच राहते आणि तळायला जास्तीचं तेलसुद्धा लागत नाही. व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल की ती खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. खाताना तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ही बिना भाजणीची चकली आहे म्हणून. इतकी चवीला चविष्ट तयार झालेली आहे. चला तर वेळ न घालविता रेसिपीला सुरुवात करूयात. मागील 2-3 दिवसापूर्वी मी चॅनलवरती भरपूर साऱ्या दिवाळीच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, अगदी परफेक्ट मापासहित. पाहिल्या नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा.